रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुकोबांना दोन पत्नी रखमा आणि जिजा लय हौसनं ऐकू नका पुरुष मंडळी. त्यांनी काही हौसनं केल्या नाही. त्या पहिली होती तिला लेकरू होत नाही म्हणून आईबापाने हट्टा खातर दुसरी करायला लावली. पण देवाचं गणित इतकं बेकार, दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या आधी पहिलं लेकरू झालं. महाराज पहिली होती रखमा, द्वितीय होती जिजा, आवली म्हणतो आपण तिला. लोक म्हणतात फार फटकळ होत्या, पण मी सांगते आवली सारखी पत्नी नाहीये. इतक्या सामर्थ्यवंत होत्या. 4-4 दिवस तुकोबा नाही सापडले तरी तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी खायच्या लय गोड होत्या आणि गरीबाच्या नव्हत्या. पुण्याचं सासरे तुकोबारायांचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. कीर्तनाला आलेल्या मायमावल्या किती एकर? 3600. तुळजापुरात नव्हता, पुण्यात होता. जागेल किंमत आहे ना. 3600 1425 माणसं एका दिवशी हाताखाली जिच्या बापाच्या, ती नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. काय मोठं मन असेल त्या माय माऊलीच. पुरुष मंडळी तुमचं बरं आहे ना. आपलं सहज विचारलं महाराज का आपली बायको 3 टाइम खाती तरी माहेरी गेल्यावर म्हणते काय बाय जनावर भेटलं मी हाय म्हणून सांभाळलं, 3दा खाऊन म्हणते, 3दा वेगळं खाऊन म्हणते. महाराज लय अवघड आहे दादा. तक्रार करावी नाही असं नाही, पण देवाकडे. आवलीनं पण तक्रार केली ना, पण देवाकडे. आवली देवाला म्हणते बरे नाही केले स्वतःची श्रीमंती, स्वतःचा वैभव, स्वतःचा अधिकार. मी काय सांगू शकणार माझ्या नवऱ्याची श्रीमंती. कुठे आता ही श्रीमंती मला जरी कळलं तरी समाजाला कळत नाही. लोक म्हणतात सावकारी लुटवून परमार्थ करायला लागला, ह्याच्यासारखं वेडा दुसरं नाही. पण एक दिवस असा येईल धन्य म्हणवी नय लोकी लोका भाग्याची तुला काय वाईट चिंतायचंय चिंता, काय पाय खेचायचंय खेचा, काय वाईट म्हणायचंय तर म्हणा. पण लक्षात ठेवा एक दिवस असा येईल जी लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान केल्याशिवाय राहणार नाही. पण हा दिवस विठ्ठलाच्या कृपेशिवाय येणार नाही. त्याच्यासाठी मला कळावं की काय करायचंय.
ज्या देहूच्या मातीमध्ये जगद्गुरु तुकोबारांना काव्यरचना करू दिली नाही, ज्या देहूनं तुकोबांचा गाथा बुडवला, आज त्याच देहूला त्याच मातीमध्ये त्याच गाथ्याचं मंदिर बांधावं लागलं. हा संतांचा सामर्थ्यवन त्याच देहूला म्हणावं लागतं, अरे तुकारामा स्वामी सत्पुर धामा सच्चिदानंद मूर्ती. ज्या माऊलींना जातीतनं बाहेर काढलं, आज तीच आळंदी माऊलींच्या जीवावर जगते. तेच तर संत आहेत. तेवढा आम्हाला जमणार नाही विठ्ठला, पण कळावं खरं काय आहे ते. होऊ दे ना त्रास, सत्याला होतोच की, सत्याला त्रास होतो, पण दिवस असा उजडतो. हे सत्यानं आम्ही वागलेलं, स्वतःशी प्रामाणिक राहिलेलं, अतूट कष्ट केलेलं, आई वडिलांची सेवा केलेलं पांग फिटतं. आणि त्या दिवशी अख्खं जग आमच्या वैभवाचं दृश्य बघत असतं आणि प्रत्येक जण आमचं कौतुक करत असतो. तो दिवस माऊलींच्या कृपेने येतो. फक्त मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांगते, वाया व्यर्थ कथा. चुकीच्या मार्गाला स्वीकारू नका, व्यर्थ नको. मग कसं सत्य, तुका म्हणे सत्य कर्माभावे साह्य घातलिया भय. माहित होत अवलीला तू असावा नसावा, संसार मी सांभाळावा. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या. आवली विषयाकडे आलात ना, तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. बसलेले थोडेफार शेतकरी आहात का? बसलेले थोडेफार शेतकरी आहात का? बोलत जा. तुमच्या तोंडाकडे बघून असं वाटायलंय कीर्तनाला कमी, महाराजाच्या मातीला जास्त आलायत काही की. जराही आनंद नाही या चेहऱ्यावर, नुसते मड्याला बसल्यासारखे बसलायत. तू बोल मी हाय, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय. येत नाही आपण कोणाच्या कीर्तनाला, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. एक ऍटिट्यूड आहे माहिती आहे का, अरोगन्स. बोलत जा रे माय बापा. हो, पण साधं उत्तर द्या. तुम्हाला धरून आणलंय का स्वतःच्या मर्जीने आलाय? धरून आणलंय का मर्जीने आलाय? का 200 दिलेत यायला? नाही ना, अजून ती वेळ आली नाही महाराज. संप्रदायावर तरी नाही. आपल्या गल्लीत माणसं कमी, कुत्रीच जास्त दिसायला लागली. हा ना, त्यांची म्हणजे प्रेझेंटी खूप लागायला लागली. कधी कधी आपल्यापेक्षा ती बरी, ती प्रामाणिक तरी आहे ती. आपण दोन्हीकडनं पैसे खाल्ले आणि मतदाना दिवशी पळून गेलो. आपल्यापेक्षा ती बरी ना महाराज. आपण फक्त क्वार्टरीसाठी आणि कुंबडीसाठी साहेब करतो. आपला काय प्रामाणिकपणा आहे? ते प्रामाणिक तरी आहे. या विषयाकडे ताकद. शेतकरी तुम्ही बोलत जा, बोलायला काही भाडं नाही दादा. शेतकरी ना तुम्ही, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे? शेतकरी हा ते स्वाभिमानाने सांगत जा, प्राऊडली सांगत जा. इतकं वैभव आहे ना शेतकऱ्यात. त्याला त्याचं नाव घेतलं ते भारी वाटलं म्हणून डबल आला. आणि जे नावाला हापापलेले असतात ते याच्यासारखेच असतात. याच्यात त्याच्यात काही फरक. त्याला बी नाव घेतलं मला भारी वाटलं. अहो, एखाद्या गावात जावं, ते गावात एंट्री केली की त्या सप्त्याच्या मर्मापर्यंत तेवढंच सांगतात, ताई नाव घ्या बरं, आपल्यामुळे सप्ताह येत आहे. हा, गाव नाही म्हणत होतो सप्ताह करायला, आपण नाही म्हणून केला. आपण नाही म्हणून सप्ताह येत आहे. ही जी नावासाठी असतात ना, ती अशीच माघारी 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 येतात. चला विषयाकडे या. लोकांनी कौतुक करावं याच्यापेक्षा वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तन त्याचे नारायण. जगाचा मालक करतो कौतुक. म्हणून शेतकरी आहात याचं फार वाईट वाटू देऊ नका, कधीच नाही. फार प्राऊडली सांगा की शेतकरी आहे. तुम्हाला साधं विचारते, आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का? आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? तुळजापूरकर शेतकऱ्याची. स्वतःच तारुण्य पणाला लावून हे वारकरी शिक्षण घेणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. वृद्धाश्रमात मायबाप शेतकऱ्याचे का शिकलेल्यांचे? हे कायम लक्षात ठेवा. शेतकऱ्याचं पोरग फाटक्या धोत्रावर बाप सांभाळतं, पण बाप स्वतःच्या मनगटाच्या जोरावरच सांभाळतो, स्वतःच्या घरातच सांभाळतो. फार फाटक
ठेवेल आईबापाला असं नाही, पण कमीत कमी घरात ठेवेल आईबापाला एवढे तरी संस्कार त्याच्याकडे असतात. कारण आम्ही असे आहोत. अरे एवढं मोठं मन आहे शेतकऱ्याचं, जेवढा जीव त्याचा पोटच्या लेकरावर आहे तेवढाच जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा आहे. जो माणसात जनावरातही फरक करत नाही ते हृदय शेतकऱ्याचं आहे. कसा विठ्ठल राखणार नाही? मोठे प्राणी सांगत जा शेतकरी आहात ते. अरे जीवनाचा जुगार करून मातीतनं सोनं पिकवायची ताकद ज्या अवलाद देते त्याला शेतकरी म्हणायचं. स्वाभिमानाने सांगत जा, अभिमानाने सांगत जा. विचारलं ना कुणी अरे कोणाचं तुम्ही, तर ओरडून सांग जगाला आम्ही अरे प्रामाणिक असणाऱ्या शेतकऱ्याच्या अवलादी आहेत आम्ही, जे स्वाभिमानानं खाताना आम्हालाही स्वाभिमानच शिकवतात. कौतुकाने सांगायचं. मग शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही नवल आहे? शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला काही पाण्यानं पाय स्वच्छ करतो का? मग शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका सगळे थुकाच लावतात. इथं काय हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतं. पण एका थुक्यात काटा दिसतो, तो काय सॉक्स घालून नांगर धरतो ते थुक्यात काटा दिसायला, त्याला 2-4 वेळा तरी लावायला लागतं. आता काटा मोडलाय जिजाला, त्रास झाला पंढरीच्या मालकाला. त्रैलोक्याचा नाथ जगाचा बाप जुजनार्दन, वैकुंठवरचा विठेवरचा मालक सामर्थ्याने ज्याच्या नजरेवर अख्खं त्रैलोक्य चालतं, तो पाठीमागे धावतो जिजाच्या. थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला, विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला. पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते मग येते दर्शनाला. तुकोबारांनाच विठ्ठल मानावं तिला अवली म्हणायचं. आधी तुकोबांना भाकरी द्यावी मग पाठीशी आल्या जिजा, विठ्ठल जाग्यावर आहे. झालं का म्हणे जेवण? तुम्ही थांबलायत अजून? विठेवरच्या मालकाच्या सामर्थ्यवंत पायाने माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या अधिकाराने अवलीनं दर्शन घ्यावं. माझ्या अवली मातेनं विचारावं देवाला, आमच्यासाठी थांबलात? अहो बघू द्या आता तरी काटा. ज्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी त्रैलोक्य तरसतं त्या परमात्म्यानं त्या जिजाऊचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या माय माऊलीचं. स्वतःचा थुका लावून काटा दिसतो का पाहिला, त्याला एका थुक्यात दिसला नसावा, त्यानंही 2-4 वेळा लावला. राग सरपंचाला नाही पण सरपंचिनीला आला. तुमची नाही, पंढरपूरची महाराज. आम्ही एकीलाच मानतो. आमच्यासाठी तीच आहे जी देवापर्यंत आमचं मागणं पोहोचवते किंवा आमचं सांगणं पोहोचवते. कार्तिकी एकादश आहे, देव काही उठायला तयार नाहीये. आम्ही विनवणी किंवा संतांनी विनवणी जरा वशिल्याने केली. राही रखमाबाई तुम्हा ये पुत्यात या, राही रखमाबाई तुम्हा ये पुत्यात या तया, सिज हलभोणी जागी करा देवराया, सिज हलभोणी जागी करा देवराया. अधिकार आहे तुमचा. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती, माझा किनाचे पुतळी हरी, माझा किनाचे पुतळी वेगळा नावात हरी, सरपंच नामची रखमाई. त्या रखमाईला वाईट वाटलं. देवा त्रैलोक्याचा नाथ तुम्ही, अख्ख्या जगाचं दुःख न सांगता कळतं. अर्धा तास झालं थुका लावताय, काटा दिसना होय तुम्हाला? एवढं तुम्हालाही कळतं की मायबाप हो, देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे? मग का हो वागतं असं विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारी आम्हीच आहे आणि काटा काढणारी आम्हीच आहे. आमच्या तुकोबाची अर्धांगिनी तुळशीपत्र ठेवलं तुकोबानी संसारावर कधी विचार नाही केला माझ्या पुढे संसाराचा. अशा तुकोबाचा संसार जिने सांभाळला, नवऱ्याची साथ नसतानाही जिने सामर्थ्यानं संसार कर्तृत्वपणे सांभाळला, अशा बाईच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला नाही तर काय गरज आहे सांग बरं मला? करा विचार. जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला, जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं गारणं काही देवापर्यंत गेलं कळावं आम्हाला.
जर तूच राखतोय तर तुझं अस्तित्व मान्य करता यावं. नाही तर सध्याची परिस्थिती अशी आहे, आम्ही देवाचं अस्तित्व मान्य करत नाही कारण आमचं प्रारब्ध कमी पडतंय. देव आवडतोय का आवडतोय? बहुत सुकृताची जोडी. माऊली सांगतात उगच आवडत नाही. तैसी तसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयात. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरावं. वर याचा अर्थ आशीर्वाद. ही कृपा आहे त्याची. कुठून आली? माझ्या वडिलांची पिढी 7 परमार्थ आहे. 8 पिढ्या तुकोबांच्या परमार्थात आहे. 8वी पिढी विश्वंभर बाबा आहे. ज्या विश्वंभर बाबांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा देहूमध्ये 8 पिढ्या अगोदर करावी, त्याच परंपरेमधल्या जगद्गुरु तुकोबारायांनी 8 पिढ्यानंतर त्याच मंदिराचा जीर्णोद्धार करावा. हे प्रारब्ध आहे. वेद पठण करणारं कुळ आहे ज्ञानोबारायांचं. त्यांच्या पोटी ज्ञानोबाराय जन्माला येणार आहेत. आम्हाला देव आवडतोय, प्रारब्ध चांगला आहे. काही माणसं म्हणतात हाय ते सप्ताह आहे, हाय सप्ताह इथं गलीत शेजारी, पण आपल्याला तसलं पटत नाही. काही म्हणतात गेलतो मजा बघून आलो. काही म्हणले बसलो होतो मधनच आलो. काही म्हणले शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही, सुखावत नाही, स्थिरावत नाही. मायबाप यात तुमचा दोष नाही. माऊली सांगतात हेच पूर्वजन्मीचं पाप आहे जे या जन्मात देवाचं नाव घेऊ देत नाही. संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.